774 आणि एपी डॉन 11 आपण देखील सज्ज राहायचं आहे आणि त्याचबरोबर श्री गणेश 11 आणि आदित्य 11 आपण देखील सज्ज राहायचं आहे. मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये या प्रसाद आणि त्याच्या सोबतीनं प्रणित आहे. यस, प्रणित आणि देवेन आहे. प्रसाद संघ मालक आहेत आणि या इथे मात्र देवेन स्ट्राईक एंडला याचा बॅटर असतील, प्रणित नॉन स्ट्राईक एंडला असतील आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सुलतान खान आडव्या पाटण्या ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज असतील. मिळेल फक्त एकच धाव. सेमी फायनल क्रमांक 1 जो संघ जिंकेल तो थेट या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत आणि इथून मात्र चांगली कामगिरी दोन्ही संघांना करावी लागेल यात मात्र शंका नाहीये. पहिल्या चेंडूवरती सिंगल एकटवली आहे. श्री गणेशा केला जातोय धावसंख्येचा. स्वामी 11 त्यांच्या अगेन्स्ट फलक 11 अशी ही लढत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू आणि इथे मात्र विकेटची प्राप्ती. पहिला चेंडू फेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार. प्रणित शून्यावरती बाद.
विकेटची प्राप्ती या दरम्यान पाहायला मिळाली आणि त्याचबरोबरीनं नवीन बॅटर निमिष मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. चांगली गोलंदाजी सुलतान खान यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, तदनंतर मात्र लगेचच विकेट्स देखील पटकावली. सातत्य आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटमध्ये. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी नेहमीच करत असताना आज देखील तशीच कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलक 11 या संघर्ष आयकॉन खेळाडू आहेत. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. हा ना करता करता इथे मात्र माघारी धाडलं गेलं. रिस्क घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातो. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरता वेगाने जात आहेत, परंतु त्यांच्या अफवाक्याच्या दूर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा येतोय दमदार चौकार. बॅकअप द्या चेंडूला पिच केलं होतं शॉर्ट पॉइंटला. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी बॉडीला स्ट्रेच केलं होतं. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर देखील ठेवली होती. झेल तर ड्रॉप झालं, मी तर म्हणेन इथे धावा देखील वाचवल्यात आणि त्या अनुषंगाने इथे चांगला खेळ देखील पाहायला मिळाला. अप्रतिम कामगिरी सुरू आहे. गोलंदाजी देखील तितकीच चांगली होती आणि फलंदाजी देखील तितकीच धारदार पाहायला मिळते. निमिष आणि देवेंच्या माध्यमातून प्रणित शून्यावरती बाद झाले आणि या दोन्ही बॅटर्स मध्ये आता मात्र महत्वाची धुरा असेल, भूमिका असेल ती साकारावी लागेल मधाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाज सुलतान खान इथे मात्र सज्ज होतील आणि स्ट्राईक खेळला असं बॅटर आता सज्ज असेल देवन मस्कर. फटका दमदार आहे, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक भावेश भरता वेगाने आले. मागील मॅचचा हिरो ठरले होते आणि आता मात्र अंतिम चेंडूवरती आले सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 7 धावा 1 गटाच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करत असताना स्वामी 11. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आता मात्र भावेश सज्ज होतोय. संत आणि शांत सुरुवात आपण म्हणू शकता स्वामी 11 या संघाची, कारण की पहिल्या षटकामध्ये सुलतान खान यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि इथून मात्र आता धावांचा आलेख उंचवावा लागेल. येणाऱ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील. गोलंदाज भावेश आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. समोर असेल देवेंद्र मस्कर, त्याच्या सोबतीनं निमिषला आपण पाहतोय. तेच सरळ चेंडू होता. इथे दिशा पाहावी लागेल आणि पंच आमच्याकडे वळत असताना ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू आणि त्या अनुषंगाने अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. ही एक धाव संजीवनी देण्याचं कार्य जरूर घडेल, ते म्हणजे स्वामी 11 या संघासाठी, कारण की धावा येत नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या आणि इथे मात्र सुरुवात अतिरिक्तच्या स्वरूपाने झाली. कन्वर्ट करावा लागेल मोठ्या फटक्यामध्ये. धावसंख्येला इथे मात्र उंचावावी लागेल. फुलटॉस चेंडू आहे त्याच्यावरती इथे मात्र प्रहार तर जरूर केला. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. स्वीपर कव्हरला फेकी करतील, तत्पूर्वी मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे मधाच्या आतमध्ये, कारण की अंतिम सामन्यासाठी जर जायचं असेल, मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवून द्यायचा असेल आपल्या संघाला, तर इथून मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल स्वामी 11 या संघाला देखील. दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत. दोन्ही संघाने आजच्या दिवसातील एक सामना जिंकलाय. ऑफस्टिकच्या बाहेर अवांतरच्या स्वरूपाने आणखी एक धाव. पुढील मॅच साठी बालाजी 777 आणि एपी डॉन 11 आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहायचंय. आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण आमच्या
VIP डाईन्सवर येऊन विराजमान व्हायचंय. आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेचच टॉस देखील करणार आहोत. ओ चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. हा चेंडू देखील येतोय डॉट. या षटकामध्ये भावेश देखील आक्रमक होताना पाहायला मिळतोय. 2 अभ्यंतरच्या धावा जरूर आल्या होत्या, परंतु 2 चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळले होते आणि त्या अनुषंगाने इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निमिष स्ट्राईक वरती अजूनही सज्ज आहे. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक होते शॉर्ट पॉइंटला. फंबलिंग तर झाली आहे. नॉन स्टॉप सीमारेषे लगत चेंडू फरार होतोय. हा येतोय दमदार चौकार. विषय आपण विचार केला तर शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या आवाक्याच्या दूर हा फटका होता. ओ आता मात्र इथे चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॅक टू बॅक 2 इन अ रो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा दुसरा. सुरू झाली. आता मात्र ज्या धावा येणं गरजेचं होतं धावा आता मात्र या बॅक टू बॅक 2 चौकारांना आल्याने धावसंख्या धावफलकावरती 18 वरती जाऊन पोहोचल्या. चांगला चेंडू एक्झिक्यूट केला होता. इथे मात्र काय घडतंय काय बिघडते पाहावं लागेल. धाव आली देखील असते, परंतु इथे मात्र रिस्क घेतली जात नाहीये. डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज भावेशला आपण पाहतोय. ओ झेल ड्रॉप. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक इथे मात्र चुका करतोय आणि त्याचंच योगदान या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. येस ओडोडीजे. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पुनश्चा खानोगे खान सुलतान खान. हो चांगली गोलंदाजी, परंतु इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर वाईट तर दिलाय, परंतु लगेचच चॅलेंज केला. तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाईल. एक रिव्ह्यू आपण पाहतोय प्रत्येक संघाकडे आणि ते युटिलाइज करत असताना मधाच्या आतमध्ये सुलतान खान यांना आपण पाहतोय.
येस, ऑनफिल्ड डिसिजन आपल्याला मानावं लागेल, कारण की स्वतः गोलंदाज समोर आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय आहे तो इथे मात्र आपणास ग्राह्य ठरावा लागेल. ओ हो, इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गोल, क्या बात आहे. कमालीचा चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेला आणि त्याच्यावरती महत्वाची विकेट्स. फलंदाज बाद होईल मधाच्या आतमध्ये. निमिष बॅक टू द पवेलियन. विकेटची आवश्यकता होती, विकेट सुलतानने मिळवून देखील दिली. आणि निमिषचा विचार केला तर 3 चौकार त्याच्या बाट मधून आले देखील होते, परंतु त्याची देखील विकेट संपादित केली. धावसंख्या धावफलकावरती 20 आहे आणि आता मात्र नवीन बाटर मधाच्या आतमध्ये विनॅट नंबर 4 वरती आबा कारंडे. इथून मात्र वार पे पलटवार करावे लागतील, धावांचा आलेख उंचावावा लागेल, परंतु दुसऱ्या बाजूने सुलतान खान चांगली गोलंदाजी करतोय. समोर आता मात्र एक्सपिरियन्स खेळाडू आबा कारंडेत. पाहूया कशा पद्धतीची फटकेबाजी होईल. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील. एक स्वप्नमय सुरुवात जरूर करून दिली होती निमिषने देखील आणि नक्कीच तेच पुढे कंटिन्यू ठेवावं लागेल. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं, त्याला परखलं, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या दूर. फुलटॉस चेंडूला त्याला कन्वर्ट केलं 4 धावेंसाठी. हा दमदार चौकार. होता आणि त्याच्यावरती हा दमदार स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते डीप विकेटला आणि नक्कीच त्यांच्या आव्हाक्याच्या दूर देखील तो चेंडू होता. त्या अनुषंगाने चौकाराच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. हो, पुनशा इथे मात्र फ्लिक केला, फ्लिक ऑन द रिस्क. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. थोडीशी फंबलिंग जरूर झाली होती, परंतु एक धाव रोखू शकले नाहीयेत. एका धावेच्या मधीनं धावफलक आता मात्र हलवार गतीने पुढे सरसावताना जायला आपल्याला पाहायला मिळते, कारण की 25 धावा धावफलकावरती जोडण्यात आल्यात. तेविन आणि आबा कारंडे ही जोडी आता मात्र मधाच्या आतमध्ये. आबा कारंडे यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत, कारण की नेक्स्ट मॅच त्यांचीच असणार आहे, यात मात्र शंका नाहीये. 25 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुलतान खान चांगली गोलंदाजी देखील करतोय. हो, तेच तरा चेंडू होता. देवेंद्र परखलं देखील अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने डीप मधून क्षेत्ररक्षक आले आणि तत्पूर्वी सिंगल धावफलकावरती जोडली झाली. एका धावेच्या मधीनं धावफलकात मात्र जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे मधाच्या आतमध्ये, कारण की विचार केला तर गोलंदाजी देखील तितकीच धारदार मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अपील आणि इथे मात्र अपील फेटाळून लावली आहे वंसांनी. चांगली गोलंदाजी. अंतिम चेंडूवरती देखील थोडंसं शांत राहिले तरी सुद्धा अजूनही उर्वरित 2 षटक असतील आबा कारंडेकडे, परंतु कशी रणनीती ऐकली याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. हो, क्या बात आहे. ते सरळ चेंडू वरती वेगावरती स्वार झाले होते. खरं तर कौतुक करावं लागेल. व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप काय याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना मधाच्या आतमध्ये सुलतान खानला आपण पाहिलं. 3 षटकांचा खेळ समाप्त, 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्वामी 11. ट्वेल्थ मॅन पुन्हा जर मैदानात आला तर पंच जो निर्णय घेतील तो आपणास मान्य करावा लागेल. आपण ड्रिंक्स ब्रेक 2 षटकामध्येच घेतला होता. खरं तर तुम्ही ऑलरेडी या गोष्टी केल्या होत्या, त्या अनुषंगाने
वेळ वाचवणं गरजेचं आहे. तेच केलं जातंय. आफ्टर दी 3 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 26 धावा आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 12 चेंडू निर्णायक असतील खरं तर स्वामी इलेव्हन या संघासाठी. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं फलक इलेव्हन संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. 52 धाबा जोडल्या होत्या. 53चं टार्गेट सेट केलं गेलं होतं ते पूर्ण केलं देखील. परंतु आता मात्र 50+ नव्हे तर 60+ धावा बनवाव्या लागतील. परंतु 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा धावफलकावरती जोडण्यात आतापर्यंत यश संपादित केले दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. देवेनने आतापर्यंत नक्कीच चांगली साथ देखील दिली. परंतु प्रणितचा विचार केला, शून्यावरती बाद झाले. निमिषने चांगली फटकेबाजी केली होती, 3 चौकार मारले होते. तदनंतर आबा कारंडे आले, आबाने देखील 1 चौकार मारला. आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये कशा पद्धतीचा डाव इथे खेळला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चौथ्या षटकामध्ये वरून आला आणि इथे मात्र वरूनच्या पहिला चेंडूवरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मिसफील्ड झाले परंतु बॅकअप लगेचच दिलं आणि तिथे मात्र फक्त सिंगल मिळेल. एका धावेने इथे मात्र फारसा फरक पडणार नाहीये फलक इलेव्हन संघाला देखील, कारण की त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप खोलवरती आहे आणि त्या अनुषंगाने 50+ धावा धावफलकावरती जोडणं बंधनकारक असेल स्वामी इलेव्हन या संघाला. गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतोय वरून. मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती वरूनची देखील आणि आता देखील तशा पद्धतीची कामगिरी तो देखील करेल यात मात्र शंका नाहीये. अपील आणि इथे मात्र सहमत नाहीयेत पंच. हे सरार चेंडू होता आणि त्या अनुषंगाने इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत गोलंदाज वरूनच्या माध्यमातून. 27 आकड्यावरती धावसंख्या कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे. फटका दमदार आहे परंतु मिस टायमिंग झालाय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाने इथे मात्र झेल ड्रॉप केलेला आहे. संधी झाली होती, संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं करण्याची वेळ आली आणि हातातून चेंडू निसटला. बराच वेळ चेंडू हवेत आणि शेवटच्या मोमेंटला हा चेंडू हातातून निसटलाय. जीवनदान आबा कारंडेला मिळतोय परंतु 1 धाव धावफलकावरती देखील जोडली जाईल. एकेका धावेसाठी संघर्ष मधाच्या आतमध्ये आता मात्र सुरू आहे. वरून देखील चांगली गोलंदाजी करतोय. षटकार आणि चौकारांची परिभाषा मधाच्या आतमध्ये बोलावी लागेल यात मात्र शंका नाहीये. देवेंसाठी हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला स्वतः सुलतान खान आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. कुठल्या पद्धतीचा मोठा फटका मारू दिला जात नाहीये वरूनच्या माध्यमातून देखील. विचार केला या षटकाचा तर पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती डॉट आणि तदनंतर मात्र बॅक टू बॅक 2 सिंगल इथे मात्र देण्यात यश संपादित केलं. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे षटकातील. 6 चेंडू आतापर्यंत दोन्ही बॅटर्स केलेत आणि 6 धावा त्यांनी जोडल्यात. स्विच हिट केले तो देखील मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल. आता मात्र पुन्हा एकदा चुकी. डायरेक्ट हिट देखील मारला आणि तिथे मात्र बॅकअप नाहीये. त्या अनुषंगाने या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. सुलतान खान देखील चेंडू पर्यंत पोहोचले होते परंतु इथे कॉलिंग झाली नव्हती. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून 2 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. असं वाटलं होतं की 50+ जाण्याचा प्रयत्न होईल परंतु आता मात्र ते देखील थोडस इम्पॉसिबल दिसतंय. परंतु फटकेबाजी करावी लागेल. आबा कारंडेकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्विच हिट केला परंतु इथे मात्र हिट विकेट. नशिबाची साथ मिळाली नाहीये आबा कारंडेला आणि इथे फलंदाज होतोय बाद.
षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा तरी जोडाव्या लागतील एक फायटिंग स्कोर क्रिएट करायचा असेल तर. चला पुढील टॉस साठी बाळाजी 777 आणि एपी डॉन 11 या दोन्ही संघांनी इथे मात्र लगेच सज्ज राहायचे. बाळाजी 777 आणि एपी डॉन 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. या षटकाच्या अखेरीस आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. नवीन बॅटर मलाच्या आतमध्ये अनिकेत येतोय 5व्या क्रमांकावरती. समोर देवेन असेल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती साहिलला आपण पाहतोय अंतिम षटकासाठी सज्ज. हो क्या बात आहे. तेच तर चेंडू होता. स्वतः चांगली कामगिरी देखील करतोय. मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती साहिलने आणि तशाच पद्धतीची कामगिरी पाहायला मिळते. देवेनला देखील शांत ठेवलं. देवेनने आतापर्यंत 7 चेंडू फेस केलेत आणि फक्त 7 धावा आपल्या संघासाठी जोडल्यात आणि आता मात्र स्ट्राईक असेल अनिकेतकडे. चौकार आणि षटकार पाहायला मिळेल का, कारण की मागील 2 षटकांपासून ही कमतरता राहिली आहे स्वामी 11 या संघाच्या वतीनं. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती 32 32 धावा. मिस टायमिंग आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक भरता वेगाने आले. तो झेल ड्रॉप. करंजच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप झालाय. 2च धावा मिळतील आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती हळूहळू आता मात्र पुढे सरसावत असताना 34 34 धावा. संत आणि शांत सुरुवात सुरू आहे. शिस्तबद्ध अशी स्पर्धा आणि नक्कीच हा सामना देखील एकदम शांत पद्धतीने सुरू आहे. बॉल येण्याच्या आधीच बॅट फिरवली होती. त्या अनुषंगाने इथे मात्र कुठलाही कनेक्शन झालं नाहीये बॅट बॉल मध्ये. डॉट बॉल 34 34 धावा. 40 धावा देखील आता मात्र होतील की नाही हा प्रश्न देखील निर्माण झाला. असं वाटलं होते 50+ जातील, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली आहे. आणखी एक डॉट बॉल आणि इथे मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल का. आणि यस फिंगर अप OUT धावपाच्या स्वरूपाने फलंदाज बाद. अनिकेत बॅक टू द पवेलियन. यस 2 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिला आणि देवेनने स्वतःकडे स्ट्राईक ठेवल्या. नवीन बॅटर विक्की दाखल झाला मधाच्या आतमध्ये. इथे मात्र तेज तरार चेंडू होता. पाहावं लागेल मधाच्या आतमध्ये काय घडले काय बिघडले. सहमत नाहीये तिथे मात्र अंपायर देखील आणि हा चेंडू देखील येतोय डॉट. आणि आता मात्र नक्कीच सामन्यामध्ये उत्सुकता वाढली आहे. 34 34 धावा फक्त धावफलकावरती आणि अंतिम चेंडू आता मात्र इथे फेकला जाईल मधाच्या आतमध्ये. चेंडू हा देखील खाली राहिला आणि धाव बाद होत आहेत. आणखी एक विकेट धावबाच्या स्वरूपाने होतोय बाद. आणि आता मात्र 5 षटकांचा खेळ समाप्त आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 34 34 धावा जिंकण्यासाठी 35 धावेंची आवश्यकता असेल ती म्हणजे फलक 11 या संघाला. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघांदरम्यान टॉस देखील केला जाईल. एका बाजूला बालाजी 777 आणि दुसऱ्या बाजूला एपी डॉन 11.
पाहणार आहोत अर्थातच बालाजी 777 ला आपले संगणक लगेचच या राज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत। या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत एवन जोडे आमच्या नक्कीच टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला आपण पाहणार आहोत मनीषजी धुमाल, दुसऱ्या बाजूला राज भोईर। चला आपण टॉस करूया। दोन्ही संघाचे संगणक आमच्या समवेत उपस्थित आहेत। हेड इज द कॉल आणि यस इथे हेड आलाय। टॉस जिंकलाय बालाजी 777 ने आणि निर्णय त्यांचा पेंडिंग असेल जाव्यात महाराष्ट्र दिशेनं आणि तिथे मात्र सज्ज असतील आमचे रोशन संते सर। थँक्यू ऑल ऑफ यू। थँक्यू सो मच विश्वाजी केणे यांचा आवाज आपण ऐकला आणि धावा बनवल्या फक्त आणि फक्त 34। 3 षटकांमध्ये 26 होत्या आणि त्यानंतर 2 षटकांमध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली। प्रणित पार्टे बाद झाले आणि तिथूनच धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लागला। 35 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये। 30 चेंडूंचा खेळ आपण पाहणार आहोत। 5 षटकांमध्ये एकूण 35 बनवायचे आहेत। नेक्स्ट मॅच बालाजी 777 या टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारली आहे। या पुढच्या मॅच मध्ये दोन्ही संघ आपण सज्ज राहायचा आहे। एपी डॉन या टीमला प्रथम बॅटिंग करायची आहे। स्ट्राइकिंगला फलंदाज दिनेश। पहिला चेंडू यावेळेस लाईन पावी लागणार आहे, लाईन चुकीची आहे। सादिक राजापूरकर सरांचा इशारा येतोय, इट्स अ वाईट बॉल। अवांतर धाव मिळते। ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, शॉट ऑफ गुडलेनचा वापर केला होता। हाफ ट्रॅकर हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला येतो हा डॉट बॉल। धावसंख्या आपण पाहू शकाल 1 धाव धावफलकावरती आहे। अपिश खेळतायत, अपिश अँड पनिश डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर या इनिंग मधील हा पहिला चौकार।
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. बॅक टू द बॉलर खेळले होते. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. निनाद धुमाळ इन ऍक्शन मध्ये असतील या पुढच्या सामन्यामध्ये. काल देखील अप्रतिम खेळ राहिलाय एपी डॉन 11 या टीमचा. पुन्हा एकदा लाईन 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 चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. त्याला चॅलेंज केलेला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. प्रत्येक टीमकडे एक एक रिव्ह्यू आहे प्रत्येक इनिंग मध्ये आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे स्वामी 11 या टीमने. मनीष धुमाल देखील इन ऍक्शन मध्ये असणार आहेत या पुढच्या मॅच मध्ये. काल कैलास मामा यांनी इम्प्रेस केलं. क्लीन बोल्ड केलं. एज इज जस्ट अ नंबर. नक्कीच भरपूर वर्ष मी देखील त्यांचा खेळ पाहतोय. मला आठवतोय की या मैदानावरती मी जेव्हा आलो होतो पहिल्यांदा कॉमेंट्री करण्यासाठी तेव्हा ते आमच्या सोबत होते. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खूप चांगलं सुंदर समायोजन त्यांनी 4 दिवस केलं होतं. गौरव भोईर यांनी काल फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू सक्सेसफुल. गौरव भोईरने काल बॅटिंग खूप चांगली केली होती. नाही श्री झाल्यापासून चेंडू त्यांना स्पष्ट दिसतोय. राज मिस्टॅमिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि काय घडलंय. सोपा सहज हा झेल सोडला जातोय. 35 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. विकेट टेकिंग गोलंदाजी होतीये परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत. जीवनदान मिळतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6. अब्बा कारंडे नक्कीच अपील करतायत. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6. बनवायचे धावा 35 या मॅच मध्ये. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 29 धावांची अजूनही गरज फलक 11 या टीमला. जो संघ जिंकेल तो संघ किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 च्या थेट अंतिम फेरीमध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. निमेश नवीन गोलंदाज. 24 चेंडू 29 बनवायचे त्या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी स्ट्राइक एंडला फलंदाज आहेत दिनेश. टोकन या नावाने सुपरिचित दिनेश. आणि हा झेल पकडलाय. आबा कारंडेने फलंदाज झालाय. फेल विकेटचं पतन. टोकन बॅक टू द पवेलियन.
साहिल येतोय. साहिल येतोय तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. प्रमोद पवार आले होते उर्फ पोपट या नावाने सुपरिचित आहेत. बॅट घेऊन ते आले होते. धावसंख्या आहे 1-6. निमिष पहिल्या चेंडूवरती विकेट. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. चेंडू चाललाय गलीच मधून. शर्यत लागलीये. कोण जिंकेल शर्यत? आणि शर्यत जिंकले फिल्डरने. हा चेंडू अडवलेला आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅटची कडा होती. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते. त्यांच्या मधोमध हा चेंडू त्यांच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. धावसंख्या आपण पाहू शकाल 9 धावा धावफलकावरती. मामा या पण काल क्लीन बोल्ड केलं. नक्कीच मी म्हटलं एज इज जस्ट अ नंबर. एक्सपिरियन्स भरपूर आहे. गेली कित्येक वर्ष आम्ही पाहतोय खेळताना. ऑन द टॉस खेळतात. अप्पर कट पाठवलाय बॅकवर्ड. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. सीमा पार. हा येतोय KPL चौकार. बॅकफुटला गेले. ऑन द टॉस खेळले आणि बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. लॉफ्टेड हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅसिव्ह हिट. षटकार. त्यांची एक चौकार एक षटकार आलाय. नाराज आहेत प्रसाद. बॅटिंग नक्कीच खराब केली. 34 धाव बनवल्या 5 षटकांमध्ये. 35 धावांचं लक्ष्य आहे आणि त्याला प्रत्युत्तर देताना खूप चांगली बॅटिंग भावेश करतायत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. पुन्हा एकदा स्लाइस करतायत. कॅप मधून चेंडू चाललाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर धन 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 करत सीमा पार. पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. भावेशचा बल्ला बोलतोय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत गलीमध्ये. हा झेल टिपलाय आणि फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. भावेश बॅक टू द पवेलियन. अठरा चेंडू शिल्लक आहेत. 12ची गरज या मॅच मध्ये. विश्वाजी केने आमच्या सोबत आहेत. गेली 3 दिवस अप्रतिम समालोचन आपण त्यांचं ऐकतोय. खऱ्या अर्थाने स्वीट व्हॉइस ऑफ टिटवाला म्हणून त्यांची ओळख आहे. आमचे अत्यंत जवळचे मित्र.
नक्कीच साहिलने पहिल्या इनिंगमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, त्याबद्दल फलक 11 या टीमचे संघ मालक हबीबभाई सय्यद यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आमच्या सोबत आता मात्र या दुपारच्या सत्रामध्ये मंगल लोखंडे सॉफ्ट हँडने खेळतायत. डिफेन्स प्रणित पार्टे चांगला गोलंदाज आहे आणि त्याला सन्मान दिलेला आहे. पहिला चेंडू यावेळी डॉट येतोय. 17 चेंडू 12 ची गरज आहे. समीकरण सोपं झालंय या मॅच मध्ये, कारण की भावेशने 2 चौकार 1 षटकार लगावला. धावसंख्या 23. नेक्स्ट मॅच मध्ये एपी डॉन 11 या टीमला बॅटिंग करायची आहे, कारण की फिल्डिंग स्वीकारली आहे. बालाजी 7774 या टीमने उचललाय चेंडू. मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि सुलतान खान एकाच धावेवरती समाधान मानतायत. सुलतान स्ट्राईक हवी आहे. सिक्सर साठी आज खेळाडू जाणला जातो. धावसंख्या आपण पाहू शकाल 24. जिंकण्यासाठी 11 ची गरज. चेंडू शिल्लक आहे 16. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. आय थिंक हँडलला हा चेंडू लागतोय बॅटच्या आणि मिळते एक धाव. तेविन मस्कर आहेत पॉइंटला. धावसंख्या नक्कीच 1 ने पुढे जाईल 25. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे फलक 11 या टीमने. बॅकफुट वरती आहे स्वामी 11 संघ. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ KPL सीझन 2 च्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. ऑन साइडला स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. सहा धावांची गरज आहे. MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश होईल का? पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धोनी आहेत शॉट फाईन लेगला. एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय अथवा चौकार देखील आला असता, कारण की शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, गली पॉइंट असे क्षेत्र आहेत की जर इथून चेंडू निघाला तर तो सीमारेषेच्या बाहेरच जाऊन थांबतो. परंतु शॉट फाईन लेगला धोनीने चांगली फिल्डिंग केली. मोहसिन आपण पाहतोय उर्फ धोनी या नावाने सुपरिचित आहेत. तेरा चेंडू 6 ची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मिस्टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत निमिष आणि निमिषने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. चेंडू शिल्लक आहेत 12. बनवायच्या धावा 6.
बनवायचे धावा 6 या मॅच मध्ये. सुलतान खान स्ट्राइक इनला आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती देवेन म्हस्कर. यादीच्या मॅच मध्ये मेडन षटक टाकलं होतं. जर याही मॅच मध्ये तो कारनामा केला तर या मॅच मध्ये वापसी होईल स्वामी 11 वरप या टीमची. पुन्हा एकदा सॉफ्टने खेळतायत. एक धाव तर कंप्लीट केली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. मिळते एक धाव. धावसंख्या 30. जिंकण्यासाठी 5 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 11. चेंडू शिल्लक 11. बनवायचे धावा 5. सामना जिंकण्यासाठी स्ट्राइक इनला बॅट्समन वरुण, ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती या आधीच्या मॅच मध्ये. संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि चांगली बॅटिंग केली होती. 53 धावा चेस करत असताना कबीर 11 या टीम समोर. फुल टॉस चेंडू आहे. बॅटची कडा, नशिबाची साथ मिळते. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार येतोय. स्कोर लेवल. जिंकण्यासाठी एका धावेची गरज. स्कोर लेवल. चला एपी डॉन संघ डगआउट त्या बाजूला आहे. बॅटिंग करायची आहे आणि विनंती असेल बालाजी 7774 या टीमला. गोविंद यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल ड्रॉप झालाय. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे फलक 11 या टीमने. आणि फलक 11 संघ दाखल होतोय किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 च्या थेट अंतिम फेरीमध्ये, मेगा फायनल. या सामन्याचा मॅन ऑफ द